आपल्या कामामध्ये कष्ट, प्रामाणिकपणा आणि परफेक्टनेस जर असेल तर कोणताच बिझनेस वाया जात नाही, हा माझा पर्सनल अनुभव आहे आणि तो माझा वारंवार मला अनुभव देत असतो। इथे सूर्याकडे बघून सूर्यासारखंच मला चमकायचं हे मी मनामध्ये ध्यास ठेवून कामाला लागत असते। पण आज काय झालं, आज माझं फोकस हटलं आणि दुर्घटना घडली। इथे कपकेक तयार करायला घेतले होते, मला हे 10 मिनिटच कुक करायचे होते आणि ते केलेत मी 20 मिनिटं। आता मला प्रश्न पडला होता हे जळालेत की काय, दिसायला तर छान दिसत होते पण मी काही खाऊन बघितले नाहीत। म्हणलं आता हे मुलांना आल्यावरच देऊया आणि त्यांचेच एक्सप्रेशन बघूया काय झाले काय माहिती। आता अखिलेशने हे एक्सप्रेशन दिल्याच्या नंतर मला जरा मनामध्ये बरं वाटलं बघा, कारण असं वाटत होतं काही वाया जातं। आता ह्या ताई माझ्याकडे डबल रिपीट झालेल्या क्लायंट आहेत, म्हणजे आता एकदा येऊन गेल्या, त्यांनी माझं काम बघितलं, आपल्याकडे रिपीट झाला क्लायंट म्हणजे आपल्या कामामध्ये फोकस पण छान आहे, प्रामाणिकपणा तर आहेच आहे आणि परफेक्टनेस आहे हे आपण लक्षात घ्यायचं। आता अखिलेशला पण या गोष्टी मी नेहमी शिकवते, कष्ट करण्याची तयारी ठेवायची, म्हणूनच या गोष्टींची सवय लागावी म्हणून त्याला मी माझ्यासोबत कामाला घेतलंय। आज दळण दळायला बाहेर नेलं होतं आणि त्याच्यासाठीच मी त्याला सोबत घेतलं होतं। थोडं तरी ओझं उचललं म्हणजे कष्ट केल्यावर कसं वाटतंय हे दिसते। आता लगेच थोडेसे लेकरानं कष्ट केलेत म्हणून त्याला आता पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली, आम्ही तिथं पाणीपुरी खायला गेलो। आता त्याला पाणीपुरी इतकी आवडते आणि याच ठिकाणची आवडते, त्याच्यामुळे आम्ही इथे आलो होतो। आता श्री घरी होता, त्याच्यासाठी पण पार्सल घेतलं होतं, त्याच्या पप्पांसाठी घेतलं होतं। आता दुकानावरचं पण थोडंसं काम होतं, जे की किराणा दुकानावरचं, त्यालाच सांगितलं पैसे देणं घेणं व्यवहार या गोष्टी आल्या पाहिजेत, हाच उद्देश आहे या मागचा। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।